बातमी येते ठाकरे गटाच्या मोर्चा संदर्भातली। मुंबईतल्या धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चा निघणार आहे। धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतल्या विकासकांवर करण्यात आली आहे। धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे। धारावीच्या परिसरात अदानी हटाव अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत। आज दुपारी 3 वाजता धारावीतील टी जंक्शनवरून मोर्चा निघेल। बीकेसी मधील अदानींच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे। तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाच्या मोर्चा विरोधात बॅनर्स लावण्यात आले आहेत। तर धारावी मोर्चाकरता मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलीस आता सतर्क आहेत। धारावी ते बीकेसी मैदानापर्यंत चोख पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात येणार आहे। फैजल दांडेल आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। फैजल, कशा स्वरूपाचा बंदोबस्त असेल, कुठपासून कोणत्या मार्गापर्यंत असेल हा बंदोबस्त? नक्कीच अश्विन, आपण जर पाहिलं तर आज धारावी डेव्हलपमेंट संदर्भात ठाकरे गटाचा मोर्चा जो अदानी कार्यालयावर थेट जाणार आणि त्यासाठी मुंबई पोलीस हे सतर्क झाले असून आज सकाळपासूनच बंदोबस्ताची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आम्ही आता टी जंक्शनला आहे, धारावीच्या टी जंक्शनला, ज्या ठिकाणी मुंबई पोलीसची आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आलेला आहे। जरी दुपारी 3 वाजता हा मोर्चा टी जंक्शन पासून सुरुवात होणार असला तरी आणि कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पूर्णपणे मुंबई पोलिसांनी काळजी घेतली। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि टी जंक्शन पासून हा थेट जो मोर्चा आहे तो अदानी ऑफिस पर्यंत जाणार आहे। तर थेट पूर्ण हा रस्ता जो आहे तो मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कारण मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये जे स्थानिक असतील किंवा राजकीय मंडळी ती सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी काळजी घेतली आहे। कारण गेल्या 2 दिवसापासून निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी काळजी घेतली आहे। कारण गेल्या 2 दिवसापासून आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीस आणि जे स्थानिक असतील किंवा राजकीय मंडळीमध्ये बरीच चर्चा होती परमिशनच्या निमित्ताने आणि ते परमिशन काल रात्री काय अटी व शर्तीवर देण्यात आलं आहे आणि त्या शर्तीनंतर आता मुंबई पोलीस ते सतर्क झालेत। कारण कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये, कारण हा डेव्हलपमेंटचा मोठा धारावीमध्ये इश्यू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हा प्रलंबित असल्याने हा विषयावर कुठेतरी तोडगा निघावा यासाठी हा मोर्चा जो निघालेला आहे। कारण मुंबई पोलीस सुद्धा आता पूर्णपणे जे आहे ते काळजी घेत आहेत। फैजल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।